पालखीचा प्रवेश होणार आहे। आजचा मुक्काम जो आहे तो सासवडमध्ये असणार आहे। 2 दिवस पालखी पुण्यात होती। आज सकाळी 6 वाजता पुण्यातून पालखी सासवडकडे मार्गस्थ झाली होती आणि पुण्यातून मार्गस्थ झाल्यानंतर पालखी हडपसर मार्गे आता सासवडकडे निघाली। खरं तर ज्यावेळी पुण्यातून पालखीने मार्गस्थ झाली त्यावेळेस ठिकठिकाणी नागरिकांकडून या पालखीचं स्वागत केलं जात होतं। रांगोळीच्या पायघड्या घातल्या जात होत्या। ज्या ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची पालखी पोहोचेल त्या ठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी नागरिकांकडून करण्यात होती आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांनी दर्शनासाठी ठिकठिकाणी गर्दी देखील केल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि महत्त्वाचं म्हणजे हा दिव्य घाटाचा जो टप्पा आहे तो अवघड दिव्य घाट असतो आणि दिव्य घाटातून पालखी जशी जशी वर येत असते तसं तसं एक विलोभनीय चित्र या दिव्य घाटात दिसून येतं। सगळे वारकरी हरिनामाचा जप करत विठुरायाचा जप करत आता दिव्य घाटातून वर येत आहेत आणि या दिव्य घाटातून वर आल्यानंतर पालखीचं एक दृश्य टिपण्यासाठी आपण पाहतोय की वारकऱ्यांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि आता पालखी जी आहे ती सासवडच्या दिशेने रवाना होते। आपण लोकांच्यातला उत्साह पाहतोय, वारकऱ्यांच्यात मोठा उत्साह असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। माऊलींचं दर्शन घेण्यासाठी पुण्यातील नागरिक असतील किंवा एकूणच पुणे जिल्ह्यातील नागरिक असतील यांनी मोठी गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळालं होतं आणि आता आपण पाहतोय की पालखीचं दर्शन घेण्यासाठी अगदी लोकांनी मोठी गर्दी केलेली आहे। माऊलींचं दर्शन घेण्यासाठी वारकरी असतील किंवा जिल्ह्यातील लोक असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेली आहेत आणि डोंगर भागात जरी आपण बघितलं तरी या दिव्य घाटातले जे दृश्य असतं ते दृश्य टिपण्यासाठी अनेक युवक डोंगरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत किंवा हे जे दृश्य असतं ते दरवर्षी विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी हजारो नागरिक दिव्य घाटात येत असतात। आज देखील तीच स्थिती पाहायला मिळते। मोठ्या आनंदाने पालखी सोहळा पुढे चाललेला आहे। खरं तर अख्खा दिव्य घाट चढून आता वारकरी दिव्य घाटातून पुढे निघतायत तरी देखील आपण वारकऱ्यांचा जर उत्साह पाहिला तर हा उत्साह कोणीही पाहून म्हणणार नाही की हे वारकरी एवढा मोठा अवघड टप्पा असलेला दिव्य घाट सर करून वर आलेले आहेत अशा प्रकारचं हे दृश्य आहे। आणि माऊलींच्या पादुकांना हात लावून दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय आणि हे जे दिव्य घाटातील हे दृश्य आहे हे आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी युवक मोठ्या प्रमाणात डोंगराच्या विविध टेकड्यांवर जाऊन थांबल्याचं देखील पाहायला मिळते। आता माऊलींची पालखी दिव्य घाटातून पुढे जाऊन आज सासवड येथे मुक्कामी असेल आणि उद्या देखील सासवड येथे माऊलींची पालखी मुक्कामी असेल आणि त्यानंतर पुढच्या पंढरीच्या प्रवासाला मार्गस्थ करेल। आता आपण पाहतोय की पालखी जे लोकांना दर्शन घ्यायचंय त्या लोकांना दर्शन घेण्यासाठी थोडा वेळ थांबलेली आहे। आता पुढे मार्गस्थ होईल। पूर्ण दिव्य घाटाचा आपण परिसर बघितला तर जिथून हा दिव्य घाट सुरू होतो आणि जिथे संपतो या सगळ्या भागात आपल्याला वारकरी आणि पालखीचं दर्शन घेण्यासाठी आलेली लोक पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोक जमा झालेले आहेत कारण की दरवर्षीच दिव्य घाटातलं जे दृश्य असतं ते विलोभनीय दृश्य असतं आणि ते डोळ्यामध्ये टिपण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुणे जिल्ह्यातील एकूण अवतीभोवतीच्या जिल्ह्यातील नागरिक हे दृश्य पाहण्यासाठी येत असतात। खरं तर ही चढाई असते ती अवघड आणि मोठी असते। खरं तर हा मोठा घाट आहे आणि हा घाट एकदा चढलं की पांडुरंगाला भेटणं एकदम सोपं जातं। आपण काही वारकऱ्यांच्या सकाळी प्रतिक्रिया घेतल्या होत्या। एवढा अवघड घाट असून देखील ते म्हणतात की आम्ही चालत नाही या घाटातून तर आम्हाला पांडुरंग चालवतो आणि पांडुरंगाच्या कृपेने निर्विघ्नपणे हा दिव्य घाट जो आहे तो पालखीने पूर्ण केलेला आहे आणि आता पालखी जी आहे ती सासवडकडे रवाना होते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।